रत्नागिरीच्या दापोली इथं समुद्रकिनारी अतिउत्साह पर्यटकांच्या चांगलाच अंगलटला। तामस तीर्थ समुद्र किनाऱ्यावर एका पर्यटकांना गाडी नेली आणि त्याचा फोटोशूट चालू असताना संध्याकाळ झाली। भरतीची वेळ होती, गाडी वाळूमध्ये रुतून बसली, समुद्राचं पाणी वाढलं आणि गाडी बाहेर काढणं अशक्य झालं। त्यामुळे सकाळी ओहोटी झाल्यानंतरच त्याला गाडी बाहेर काढण्यात यश आलं। या दरम्यान समुद्राच्या पाण्यामुळे गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं। सुदैवानं या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। आपण दोन दृश्य पाहतोय। रात्रभर गाडी अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यामध्ये होती। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र जेव्हा ओहोटी झाली त्यानंतरच ही गाडी बाहेर काढण्यात यश आलं। कधी पर्यटकांचा अतिउत्साह कसा अंगलट येतो त्याची ही दृश्य आहे। समुद्रकिनारी नेलेली गाडी वाळूमध्ये अशा प्रकारे रुतून बसली आणि त्यावेळी भरती होती, कुठल्याही प्रकारे त्याला प्रयत्न करता येणं शक्य नव्हतं आणि ही गाडी अशा प्रकारे समुद्रात नेली। फोटोशूट सुरू होतं आणि त्याच वेळी संध्याकाळ झाली आणि ही गाडी त्यामुळे बाहेर काढता आली नाही। समुद्राला भरती होती, अशा प्रकारे रात्रभर ही गाडी समुद्रात होती, त्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालंय। दुसऱ्या दिवशी जेव्हा ओहोटी झाली त्यावेळी या गाडीला बाहेर काढण्यात यश आलं।